जालन्यात खाजानगर भागात चिकन न दिल्यानं विक्रेत्यावर चाकू हल्ला. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, परिसरात दहशत. जालना शहरातील खाजानगर परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. चिकन न दिल्याच्या कारणावरून एका युवकानं चिकन विक्रेत्यावर थेट चाकूनं हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अली शौकत कुरेशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खाजानगर येथील या चिकन दुकानावर संबंधित आरोपी नेहमीच दमदाटी करत विना पैसे चिकन घेऊन जात होता. मंगळवारी देखील तो चिकन मागण्यासाठी दुकानावर आला. यावेळी दुकानदार अली शौकत कुरेशी यांनी पैसे मागितल्यावर आरोपीनं शिवीगाळ करत पैसे देत नाही, चिकन दे अशी मागणी केली. दुकानदारानं चिकन देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. मात्र काही वेळानं तो पुन्हा थेट मागून येत दुकानदाराच्या पाठीवर चाकूनं वार करून पळून गेला. या हल्ल्यात अली शौकत कुरेशी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं गुन्हेगारी घटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.